हॅलो. आज मी बनवली होती सगळ्यांना आवडणारी आणि बघताच तोंडाला पाणी सुटणारी पाणीपुरी. त्यासाठी इथं मी सफेद वाटाणे रात्री कोमट पाण्यात भिजत ठेवले होते. रात्रभर ते तसेच भिजू दिले. सकाळी ते स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यात 4 बटाटे साल काढून घातलेले आहे. चवीनुसार मीठ आणि हळद घातली आणि कुकरला 8 शिट्ट्या करून घेतल्यात. यामध्ये वाटाणा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. जर तुम्हाला वाटलं तर व्यवस्थित शिजला नाही तर पुन्हा तुम्ही कुकर लावू शकता. त्यानंतर मी खजूर ही रात्रभर भिजत ठेवली होती पाण्यात. सकाळी त्याच्या बिया काढून घेतल्या आणि मिक्सरला अशी पेस्ट करून घेतली त्याची. नंतर ती पेस्ट एका टोपात काढून घेतली. त्याच्यात गूळ घातलेला आहे. त्यानंतर इथं मी कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घेतली आणि एका भांड्यात काढून घेतलं हे. नंतर त्याच्यात पाणी ऍड केलं आपल्याला पाहिजे तेवढं आणि थोडंसं हे काळं मीठ त्याच्यात घातलंय. चवीनुसार सफेद मीठ सुद्धा थोडंसं घातलं. हा एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला त्याच्यात घातलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर हे जे आपण गोड पाणी बनवलं होतं त्याच्यातही मी थोडासा पाणीपुरी मसाला घातलेला आहे. नंतर हे रगडा व्यवस्थित मॅश करून घेतला. त्याच्यात सुद्धा मी थोडासा पाणीपुरी मसाला घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि मस्त अशी आपली पाणीपुरी रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण अशी पाणीपुरी नक्की ट्राय करा. खूप छान बनते आणि खायलाही खूप टेस्टी झाली होती. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.